माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय वन वॉटरफॉल जो आमच्या गावचा खूप फेमस आहे. फक्त आमच्यासाठी इट इज अ व्हेरी हिडन वॉटरफॉल. तर आज आम्ही रॅन्डमली बाबा बोलले जायचं का आम्ही बोलले चला वी आर गो. सो दिस ब्लॉग इज ट्रॅक विथ आजी बाबा कारण की आमच्या आजी बाबा आणि आम्ही दोघी चाललोय. तो या आय एम सो एक्साइटेड फॉर दॅट. होप सो आम्ही जाऊ कारण की जर जास्त पाऊस चिखल असला तर आम्ही वापस येणार आहे रिटर्न. So I don't know we are whether going or not. But at least आम्ही निघालो तर आहे. सो मला हा व्लॉग मराठीमध्ये बनवायचा होता बिकॉज ऑफकोर्स माझ्या आजीबाबांवर व्लॉग बनवते बट मला मराठीमध्ये व्लॉग बनवायची सवय नाही आहे. सो इट इज ऑल मिक्सिम पिक्सिम भाषा. सो प्लीज ॲडजस्ट अँड एन्जॉय द व्हिडिओ. थँक्यू. जलवा जलवा Yo blaze up the walk light it up Guys आम्ही निघालोय. आजीनी कोयता दिलाय माझ्याकडे. इथे पाणी आहे. इथे आमचं शेत आहे. आताच आम्ही भात लावलाय. अभी हम लोग किसी के तो घर पे आए. फिर यहाँ से जाणार आम्ही. इथे चुल आहे, इथे बैल आहे. माझी क्यूटी आजी. ओ माय गॉड आय एम स्केअर्ड. ओह माझ्याकडे का बघतोय. गाइस मैंने ये गम बूट्स पहने एकदम मजदूर लग रही हूँ बट ट्रस्ट मी दिस इज द सेफेस्ट. एकदम सेफ है ना सांप काटेगा ना बिच्छू. गाइस वो एकदम कॉर्नर में उधर है वाटरफॉल. हम लोग जा रहे हैं ये खेत खेत से होकर. आणि असं नदीच्या साईडनीच चाललोय. दिसतोय वॉटरफॉल थोडा थोडा. हे बघा इकडे जायचंय आपल्याला. तर चाललोय. एवढा डोंगर बघा ना किती. इकडे डोंगर इकडे डोंगर. हे ना असं पूर्ण गोल डोंगर आहे आणि मध्ये असं गाव आहे आमचं. सो आम्ही एकदम डोंगराच्या एकदम लास्ट पार्टला चाललोय. एकदम लास्ट. सो बने रहो देखते रहो. या इथे एकदम मोठी दगड दिसते ही. इथे वाघ असतो. माझी सांग जरा इथं माझी हे पिक्चर चालू आहे याच्यात बोल काय झालं? काय सांग वाघ असतो. सांग वाघ असतो इकडं. बोल बोल हाय गाईज. हाय गाइस कर असं असं कर. हाय गाइस हाय गाइस. गाइज यहाँ पे नदी है और हम लोग अभी पूरे जंगल में आ गए हैं. पूरा ट्रैक शुरू हो गया है. तो यहाँ पे रास्ता ऐसे है. तो मेरे दादाजी काट काट के ऐसे पागल ऐसा रास्ता बना रहे हैं क्योंकि पूरा झाड़ पत्ती आ गया ना अभी. मी मध्येच हिंदी बोलते मध्येच इंग्लिश बोलते मध्येच मराठी बोलते. आय थिंक आय शुड टॉक इन मराठी only. Thank you. It's vlog with my मला घे मी cutie आजी. शी इज सो फेक. मला घे माझा व्हिडिओ काढ. सो इरिटेटिंग ब्रो. सो इरिटेटिंग. गाईज इथे मच्छर जे आहेत ना त्यांचा बोचा असा ब्लू कलरचा आहे चमकीला. एकदम डेंजर मच्छर आहेत भाई. गाईज ही आहे आमच्या गावाची सगळ्यात मोठी दगड. इथे काहीतरी तुम्ही बघू शकता. काहीतरी काहीतरी आहे. खजाना वजाना भेटला.
बट हे काहीतरी आहे, त्याचं काहीतरी मिनिंग असेल. अजून कोणी सायंटिस्ट आला नाही आमच्या एरियात. बट या ही सगळ्यात मोठी दगड आहे. खूप मोठी आहे ही, खूप जास्त. त्याच्या पुढे मी एवढीशी दिसेल. अरे हे गेले पण. चला, अजून नाही भेटला. अय्या भाई साहब, दगड बघा. And guys, are you ready? Ta-da! देखो कितना सुंदर है। मैं बचपन से इधर ही पैदा हुई, लेकिन मैं आज तक कभी ये वाटरफॉल नहीं है। मेरे गांव का इतना सुंदर वाटरफॉल। गांव तो हर सैटरडे संडे आती, बट फाइनली आफ्टर 21 years मैं इधर आई हूँ. मला पपईचं फूल भेटला. बाबा इज सो हॅपी. मला नाही, मम्मीला ते कडू लागते पण. गाईज, आम्ही फायनली आलो. गाईज, आमचं झालं सगळं, फोटो वोटो काढून ब्रेकफास्ट. आम्ही सगळ्यात सकाळी आलोय. सकाळ सकाळी गावाला नाश्ता नसतो, डायरेक्ट जेवणच असतं. तर आम्ही असं बोलतो की आम्ही जेवण करून आलोय. मला 12 वाजले. आपल्या साईडला खूप गुड मॉर्निंग आहे, पण इकडे अर्धा दिवस संपलाय 12 वाजता. आणि इथे समोर रिव्हर्स वॉटरफॉल आहे, पण त्याला आता सध्या पाणी नाही आहे ना, तर ते पाणी दिसतच नाहीये. हे बघा हे, कारण की इथे पूर्ण असं गोल डोंगर आहे ना, त्याच्यामुळे ते पाणी असं रिव्हर्स होत आहे, पण त्याला आता पाणीच नाही म्हणून ते रिव्हर्स दिसत पण नाही. आणि या कोपऱ्याला इथे पण एक वॉटरफॉल आहे, पण तो पण नाही दिसत आहे झाडा वगैरेमुळे. पण हा एकदम ओजीवाला आहे. हा एक डबल आहे, वरती खालती. वरतून एकदम मस्त व्ह्यू दिसतो, पण वरती जाण्याचे आम्ही लायकीचं नाही. म्हणजे खूप मुश्किल रास्ता आहे. म्हणजे मी जाऊ शकते, पण गायत्री मी पण नाही जाऊ शकत म्हणून.
होगा, आधा घंटा भी नहीं लगा हम लोग को, बस हार्डली 20 मिनट्स, दैट्स इट. अर्धा तास पण नाही लागला. आता आम्ही घरी चाललोय. पण फालतू तेवढं घाबरवून ठेवलेलं की वाघ असतो. मेरे पापा ने किया था, नहीं जाने का भाग है. अब देखो क्या क्या है. पप्पाला नाही यायचं, वाघ असतो. एकटा तर बिलकुल नाही यायचं. आम्ही लहानपणी एकदा आलेलो बिना सांगता. नंतर खूप ओरडा खाल्लेला. पण पुन्हा नव्हतं आलं कारण की ऑफकोर्स आमची पण फाटलेली एवढं घाबरवून ठेवलेलं. पण असतोय ते वाघ. आता आम्ही आले म्हणून आम्हाला घाबरला असेल मे बी. कर गया guys. आजी वाघ आता आपण आलो तर आपल्याला घाबरला असेल ना. Wow. ओ गाईज डू यू रिमेंबर कशाचं काहीतरी सांगे कशाचं झाड आहे. सोना घ्या, सोन्यासारखे राहा. Guys, this is मसोबा आणि इथे तुम्हाला असं वाघासारखं दिसत असेल दॅट इज वाघोबा. तर हे देव आहेत आणि आता मी क्रॉस करून चाललोय. मी असं क्रॉस केल्यावरती सरळ सरळ गेल्यावरती आमचं घर येईल. अँड माझ्या फोनची चार्जिंग आहे 1%. सो आय एंडिंग दिस ब्लॉग. आय होप यू गाईज लाईक इट. तर आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो या लाईक अँड बाय.